श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी सेवा विथ संतोष या चॅनेलमध्ये आपल्या सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत. मी संतोष. सर्व माता भगिनींना, बंधुभावांना माझा सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार स्वामी सांगतात वाईट लोकांच्या विषयी काय सांगतात हे ध्यानपूर्वक ऐका. स्वामींच्या रूपाने आपल्याला मदत करणारी लोक भरपूर असतात आणि या वाईट बघणारी पण असतात. तर या वाईट लोकांच्या विषयी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लोक दोन्ही पद्धतीत असतात. हा स्वामी सेवा करतो, ह्याला हे मिळतं ते मिळतं असे आपल्या मागं पुटपुटत असतात. तर स्वतः काही करत नाही. आपण स्वामी सेवेमध्ये आपण स्वतःला झोकून द्यायचं असतं. स्वामी सेवा जो करतो तो परमभाग्य मिळतं. आपल्या नशिबामध्ये स्वामी सेवा घडते ही आपल्याला अत्यंत महत्त्वाची बाब आहे. जी लोक वाईट बघतात, करणे कमी आणि नावं ठेवणे जास्त असंच लोकांचं आहे. आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी अशी भरपूर लोक आपल्यास पाहायला मिळतात. तरी आपण या लोकांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपली स्वामी सेवा सुरू ठेवायची आहे. सांगायचं म्हणजे स्वामी सेवा जो करतो त्याला इतकं काही मिळतं की सांगायचं नाही. पण संकटातून पुढे जाताना आपल्याला अनेक मार्गाला संकटाला आपल्याला तोंड द्यावे लागते. हे लोकांना दिसत नाही. पण आपण या संकटातून पुढे चालत असतो स्वामी सेवेतनं, की कष्ट करत राहतो, त्यातनं आपण उभा राहतो. एखादा शून्यात गेलेला माणूस वरती येतो. पण ज्यावेळेस एखादा शून्यात असतो त्यावेळेस इतर लोक इतकी नावं ठेवत असतात त्याला की सांगायचं काम नाही. की हा असाच आहे त्यामुळे डब्यात गेला, हा तसाच आहे त्यामुळेच लयास गेला. आणि ज्यावेळेस तो माणूस एक प्रकारची भरारी घेत असतो, ते अत्यंत खतरनाक भरारी घेऊन आपण स्वामी आशीर्वादाने पुढे जात असतो, त्यावेळेस लोकांचा जळजळाट होत असतो. तर कष्ट केलं तर आपल्याला स्वामी आशीर्वाद आपल्या पाठीशी तर आहेत. स्वामी पाठीशी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर ही वाईट लोक म्हणजे आपल्याला पाठीमागे नावं ठेवतात. कुठं जरी असलं तर तो स्वामी करतो, स्वामींचं करतो, हे करतो, मठात जातो, अशी भरपूर नावं ठेवणारीच. तर माता बंधू भगिनींना एकच सांगण्याचं आहे की आपली सेवा न चुकता आपण चालू ठेवायची. कोणीही स्त्री असू द्या, बंधू असू द्या किंवा आपले कन्या असू द्या, अशा बहिणींच्या रूपात आपल्या व्हिडिओ जे ऐकत आहेत त्यांना सांगणं एकच की आपली स्वामी सेवा आपण चालू ठेवायची आहे. कोणी काही म्हणू, आपल्या फक्त मनापासून आपण स्वामी सेवा चालू ठेवायची आहे. तर नावं ठेवणाऱ्यांना स्वामी सांगतात की जळत आहेत जळत राहू द्या. तुम्ही काम करत आहात, काम करत राहा, तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. वाईट लोकांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण वाईट ही वाईट मार्गानेच जाणार असे त्यांचा शेवट हा भयानक असतो. आणि जे कष्टरूपी आपण पुढे चाललो आहे त्याला कष्टाचे फळ हे नियमित मिळणार आहे. तर स्वामी सेवेतून आपण हे ऐकण्यास मिळत आहे की कितीतरी लोक मोठी झालेले आहेत किंवा मनापासून स्वामी सेवा करणारी लोक अनेक ठिकाणी अन्नदान करतात, वस्त्रदान करतात, शाळेमध्ये खाऊ वाटप करतात. अशा स्वामींच्या रूपाने आपल्याला मिळत असतं आशीर्वादारूपाने. तर आपण ते दान करण्याच्या थोडं तरी दान करा असं ध्यानात ठेवा. मग वाईट लोक त्यावेळेस जळजळ करतात की त्याच्याकडं आलेलं आहे, पण आपण स्वामी सेवा करत आहोत हे आजपर्यंत आपण दुसऱ्यांना दाखवत आहोत, त्यामुळे तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. पण ही वाईट लोकांची बघण्याची स्थिती मनस्थिती त्यावेळेस द्विधा वेगळी झालेली असती. सांगायचं म्हणजे त्या वाईट लोकांच्याकडं आपण लक्ष द्यायचं नाही. स्वामी सांगतात की आपण आपल्या मार्गाने सरळ मार्गाने चालत राहायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.